चला तर आता 24वा दिवस आहे आणि बघता बघता कळतं आपण भरपूर लांब आलोय नाही का. सो येस, चलो लेट्स स्टार्ट. सी, ऑल बर्ड्स आर नॉट इगल. मग बर्ड्स आणि सगळ्याचे सगळे इगल नसणार. ऑल बर्ड्स आर नॉट इगल. अजून काय, सम इगल आर ब्लॅक. ठीक आहे. आणि काय, ऑल ब्लॅक आर माउंटन. ठीक आहे. आता बघा, सम ब्लॅक आर नॉट बर्ड्स. सम ब्लॅक आर नॉट बर्ड्स. जर बघायला गेलं तर आपल्याला ईगल आणि बर्ड्स बद्दल दिले, आपल्याला ब्लॅक बद्दल काही दिले नाहीये, त्यामुळं हे रॉंग येणार. कारण हे असं पण डायग्राम येऊ शकतं, इथं ब्लॅक आणि इकडे आपलं माउंटन. अजून काय, सम ईगल आर माउंटन, तर हे दिसतच आहे, हे 100% बघा इकडे येणार. त्यामुळे ओनली टू इज करेक्ट. चला हे बघा, Malini and Yajni are jogging from same point. Malini goes towards east, covering 5. इथं गेली ही 5 किलोमीटर पळली आणि पुढचं असलं का ते याजनी वेस्टला गेली, 4 किलोमीटर पळली. ठीक आहे. अजून काय, मलिनी डावीकडे वळली, आता ती उजवीकडे बघते, इथं बघायला लागले बरोबर. डावीकडे वळली म्हणजे तर ती वरती जाणार. 4 किलोमीटर तिने तय केलं आणि हिने याजनीने पण उजवीकडे बघून 4 किलोमीटर केलं. आणि आता ह्या दोघातला डिस्टन्स विचारलाय, तर हे बघा, 4 + 1 9 डिस्टन्स. ठीक आहे, सिम्पल. बघा, आता हा प्रश्न मुद्दाम घेतलाय कारण आहे तसा आपल्या कंबाईनच्या कुठल्या ना कुठे तो परीक्षेला आलाय. फक्त आणि एक सांगतो, पूर्वला आलेले प्रश्न आहेत, उगाच ना मेन्स लेवल त्यांना सगळे करू नका. फक्त कसं असतं की एक्झामिनरला काय काही वेळी लक्षात येत नाही, तो डायरेक्ट टाकून देतो, पण आपण रेडी पाहिजे. आधी लिहिले काय बघू. एरिया ऑफ रेक्टँगल इज थ्राईस दॅट ऑफ स्क्वेअर. ह्याचा अर्थ काय, एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं फॉर्म्युला, L × B इज इक्वल टू थ्राईस दॅट ऑफ स्क्वेअर, म्हणजे 3 × साईड स्क्वेअर, बरोबर. एवढं आपल्याला माहिती आहे. कारण हे बघ, हा एरिया आपल्या रेक्टँगल झाला, एरिया ऑफ स्क्वेअर झाला. स्क्वेअरचा एरिया काय असतो, साईड स्क्वेअर असतो आणि 3 टाइम्स आहे. ठीक आहे. लेंथ किती आहे, 40 आहे आपल्याला दिले. L इज इक्वल टू 40 आणि ब्रेड किती दिले, 3/2 टाइम्स ऑफ साईड ऑफ स्क्वेअर, म्हणजे काय, 3/2 टाइम्स इंटू साईड ऑफ स्क्वेअर म्हणजे S. ठीक आहे. आता S ला आपण X घेऊ. का माहितीये का, कारण मी जेव्हा लिहितो ना S, ते 5 सारखं वाटतं नाही का, ते माझं लिहिणं तसं आहे. त्यामुळं इथं आपण X X घेऊ. आपल्याला काही साईड ऑफ स्क्वेअर काढायचं आहे. चला आता पहिल्यांदा जे आपण लिहिलंय बघा, एल हे L × B इथं आपण सबस्टिट्यूट करू. लेंथ इंटू ब्रेथ काय आहे, हे 3/2x इज इक्वल टू 3x². ठीक आहे. आणि इथं लेंथ आपण आपल्याला दिली आहे, लेंथ 40 आहे. झालं बघा, इथं x गेलं 2 × 1 = 2 = 20, 3 केलं 3 केलं, x इज इक्वल टू 20. सिंपल. बघा, खरं प्री लेवलचा प्रश्न होता, फक्त वाचता आला पाहिजे, बघता आलं पाहिजे नक्की काय दिलंय आणि सॉल्व्ह होतं. आणि एक सांगतो की हळूहळू तुमची स्पीड वाढवा सॉल्व्ह करायची, कारण गोष्टी सॉल्व्ह होणं गरजेचं नाही, वेळेत सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, ते बघा, जर गाडीने स्वतःची गती 5 ताशी किलोमीटरने वाढवली असती, तर म्हणजे जर वाढवली असती 210 किलोमीटर प्रवासाला किती किती वेळ कमी लागला असता, 1 तास कमी लागला असता. तर गाडीच्या सुरुवातीचा वेग किती. आता हे नॉर्मली मी काय करतो, हे नॉर्मली मी ऑप्शन थ्रू जातो. समजा ऑप्शन ए पहिला घेऊ आपण, 210 आहे मीटर, 210 किलोमीटर आहे. टाइमचा फॉर्म्युला काय असतो, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता पहिल्यांदा समजा 28 आहे स्पीड, तर दुसऱ्या वेळी काय येणार, तो 5 किलोमीटरने वाढवणार म्हणजे 33 येणार, बरोबर. आता बघा, 28 ने 33 हे जातं का, 3 7 = 70 आणि 3 8 म्हणजे येणार नाही, नाही का. हे बघा, पॉईंट पॉईंट, हे तर 33 म्हणजे 11 × 3 म्हणजे हे तर खूपच पॉईंट पॉईंट येणार. मग आता ऑप्शन पहिला आपण सोडून देऊ, आता ऑप्शन 2 घेऊ, 32 घेऊ. 210/32 आणि इथं काय येणार, 210/37. आता 37 आलंय तर इथं सोडून द्यायचं, काय 37 काय आहे, आपलं प्राईम नंबर आहे, बरोबर. मग त्याचं कट केलं तर पॉईंट मध्ये येणार. आता 210/30, 210/35, बरोबर. 5 किलोमीटरने वाढवले. आता बघू, 3 7 = 21 आणि 7 30 आणि 7 5 = 35, 5 6 = 30, बरोबर. हे बघा, म्हणजे 7 आणि 6 आलं आणि ह्याचा डिफरन्स 1 तास आहे का, आहे, त्यामुळे आपलं उत्तर आलं हे. ठीक आहे. व्हॉट इज द ओरिजिनल स्पीड फॉर द जर्नी, तर 30 किलोमीटर. ऑप्शन थ्रू जायचं, ऑप्शन थ्रू गेलं की लगेच येत. हे बघा, खिडकी, खोली आणि भिंत. आता यात ना खोली सगळ्यात मोठा आहे, बरोबर. एक खोली असणार, तिथं ना काय म्हणतो की एक खोली असणार, खोलीमध्ये भिंत असणार आणि भिंतीमध्ये खिडकी असणार का, तर ऑफकोर्स नसती, की बाजूला असते, बरोबर. त्यामुळं असं
बरोबर ना. नाही नाही नाही, हे असं नाही येणार. आय गेस हे असं येणार. सी बघा, इथं खोली. हा. आणि खोलीनंतर इथं भिंत, आणि भिंतीमध्येच खिडकी येणार. त्यामुळे आपलं ऑप्शन माझ्या मते हे बरोबर येईल. ठीक आहे. कारण वॉल मध्येच खिडकी असते. आता बघा, आता हे गृहिती आणि ह्याचं बघू. बघा, द हायवे ऑथॉरिटी हॅड अनाउन्स दॅट इट विल बी अंडरटेकिंग अ मेजर रोड रिपेअर वर्क फॉर 3 days बिगिनिंग फ्रायडे बिटवीन बँगलोर अँड टुमकर. म्हणजे काय, हायवे अथॉरिटी म्हणले की आता आम्ही बांधकामाला सुरुवात करणार. अजम्पशन काय, पीपल नीड टू प्लॅन देअर ट्रिप अकॉर्डिंगली. बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण आधीच गृहीते काय आहे की जर आधीच काम होणार आहे तर तुम्ही आधी नीट कॉशियस राहा. आणि बघा, हायवे अथॉरिटी स्टबलिंग सिस्टम विथ अननेसेसरी रिपेअर वर्क. निगेटिव्ह पॉईंट आला. निगेटिव्ह पॉईंट कधीच बरोबर नसतो. अननेसेसरी रिपेअर वर्क नाहीये, त्यामुळं ओनली वन. ठीक आहे. आता भारी आहे. इफ द सम ऑफ थ्री इवन कन्झिक्युटिव्ह नंबर्स. आता बघा, कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, तर सलगचे म्हणजे किती, 1 2 3. पण इवन आहे म्हणजे किती, 2 4 6 8. ठीक आहे. ह्याला म्हणतात सम. ह्या 3 जणांचा सम किती आहे, 126 आहे. हा. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट अँड द बिगेस्ट ऑफ द थ्री. आता ह्याची तुम्हाला मजा सांगतो. समजा आता ना, नॉर्मली ना, की नॉर्मली सगळी घेताना कसं घेतात, तसंच घेऊया बघा. की समजा पहिला नंबर एक्स आहे, दुसरा काय असणार, x+2 असणार, आणि त्या पुढचा काय असणार, x+4 असणार. हा. आणि तेच त्यांनी दिले किती, 126 दिले. आता आपण ना एक्स काढायची गरज नाहीये. आपल्याला काय दिले की स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर आहे त्याच्यामधला डिफरन्स. म्हणजे हा एक्स आणि x+4 चा डिफरन्स. म्हणजे x+4 मायनस एक्स किती येते आपल्याला विचारले, किती येते, 4 येते. कारण ह्यांच्यातला डिफरन्स कायम तोच राहणार, त्यामुळे 4. इथं हे जे दिले हे जर काही आता संबंध नाही आहे. ठीक आहे. असं होतं. आता बघू. हम्म, आता हे ना जरा कन्फ्युजिंग वाटतं नाही का, इथं पण 23 आले, इथं पण 23 आले. पण आता तुम्ही ऍडिशन करून बघा. हे बघा, 6+4 10, आणि 5+7 22, +1 23. ठीक आहे. 7 आणि 7, हे 8 8 1 8 16. 16+7, 16+7, 16+7 23 येते. एक मिनिट, 6+4+5+7 22 येते. आणि हे बघा, 8+4+8+3 हे 23. ठीक आहे. हे ऍडिशन ऑफ नंबर आहे. पण इथं काय आहे, इथं 22 यायला लागले नाही का, इथं 22 यायला लागले. हा क्वेश्चन आपण हॅशटॅग करू नाही का, मी पीडीएफ मध्ये हॅश करतो. कारण काय करणार, नाही तर बघू, मी एडिट करायला बघतो आणि एडिट करून इथं हे करतो. पण याचं ऍडिशन ऑफ नंबर्सच ह्याचा आहे सिक्वेन्स. आता बघा, हा प्रश्न आलाय आपल्या कंबाईनच्या कुठल्या तरी एक्झामला. आणि हा ना मी इथं आता ऑनलाईन नाही घेऊ शकणार, कारण ह्या खूप मोठा पेज लागणार नाही का लिहायला. त्यामुळं हा तुमच्यावर मी सोडतोय. जर तुम्ही करा, आणि जर नाही आलं तरी काही हरकत नाही, कारण असे प्रश्न रियालिटीमध्ये करायचेच नसतात. आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण हा ना 3 लेवल पझल आहे. पहिल्यांदा ABCD दिले, त्यानंतर ब्लड रिलेशन दिले, आणि त्यानंतर दिलंय की त्यांना कुठलं फ्रुट्स आवडतात. म्हणजे हा अतिशय कॉम्प्लिकेटेड पझल असणार. आणि त्यातनं हे केल्यानंतर आपल्याला 1 मार्क मिळणार असला तर माझ्या मते हा स्किप करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे जर तुम्ही सोडून दिला असला तरी काही हरकत नाही. चला, आता हे बघू, सोपं आहे बघा. कोणताही दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते. ठीक आहे. कुंदा आता काय दिले बघा, तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी आणि किती वाजता एकत्र घरी. ठीक आहे. कुंदा लिहू आपण. आता किती, 12 ते 4 म्हणजे काय, हे बघा, 12 1 2 3 4 वाजता. आणि आणि वार कुठला बघू आपण, वार बघू. हम्म, वार आपण ठीक इथं लिहू. आपला मंगळवार बरं, ट्यूजडे, गुरुवार, ट्यूजडे, थर्सडे, आणि संडे. संडे. आता काय दिलं बघा, तिची लहान बहीण नैना ही सोमवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी आणि रविवारी. म्हणजे बघा, सोमवारी काय नाहीये, गुरुवार आहे, गुरुवारी, शुक्रवारी आणि रविवारी असते. आणि कधी असते, 10 ते 2 वाजेपर्यंत घरी असते. म्हणजे 12 गेलं, नाही, एक मिनिट 12 असणार.
की दुपारी 10 ते 2 असणार म्हणजे काय 10 ते 2 असणार म्हणजे 3 आणि 4 गेलं. हा आणि आपले बाकीचे डेज पण गेले का आपल्याला काढायचं काय तिघी जणी एकत्र कधी असतात. अजून काय दिले बघा सर्वात मोठी बहीण ज्योती ही सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत असते. 9 ते 12 ठीक आहे इथपर्यंत आणि किती सोमवार बुधवार आणि गुरुवार म्हणजे गुरुवार आणि काय दिलंय आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे असं म्हणजे किती 12ला गुरुवार आणि 2 रविवार गुरुवार 12 आणि रविवार 2 अशा तऱ्हेने हे कॉमन येते. फक्त कॉमन काढायचं आहे असं काही अवघड नाहीये मला नाही वाटत आहे. आणि कसं स्क्रीन नाहीये मी काही लाईव्ह नाही येऊ शकत त्यामुळे मला जरा समजवायला हे होतंय. पण माझ्यामध्ये तुम्हाला आला असेल. हा आता हा प्रश्न कंबाईन मध्ये आलाय म्हणलं तुम्हाला की फक्त तुम्हाला ना काय काय वेळ ना लॉजिक नसतंय. आता जर तुम्ही जर डिफरन्स ते काढत बसला ना तर तुम्ही चुकणार. का कारण काय काय प्रश्न बनलेलेच असतात स्क्वेअर आणि क्यूब साठी. आता हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला लगेच कळालं हे 121 प्लस 1 आहे म्हणजे काय 11चा स्क्वेअर प्लस 1 170 म्हणजे काय 13चा स्क्वेअर प्लस 1 169 असते. त्यामुळे आता बघा हा काय आहे तर हा 17चा स्क्वेअर आहे. हा 289 प्लस 1 त्यामुळे इथं काय असणार 19चा स्क्वेअर प्लस 1 19चा स्क्वेअर किती 361 असतो म्हणून 362 उत्तर येतं. आता बघा हे काय आहेत सांगू का आता हे याला प्रश्न आहे म्हणत असं की आयोगाला स्क्वेअर आणि क्यूब खूप आवडतात. फक्त स्क्वेअर करायचे आणि ऍड करायचे बघा 7 7 49 16 एकचा एकच आणि हे 25 ऍड केलं की 91 येते. त्यामुळे इथं काय येणार हे बघा 2चा स्क्वेअर 4 प्लस 4चा स्क्वेअर 16 प्लस 16 प्लस 9 16 16 32 प्लस 4 36 प्लस 9 45 45 उत्तर आलं. हा आता हा खूप मस्त प्रश्न आहे काय हे बघा मेजरमेंट्स ऑफ लिझर्ड लाईक अॅनिमल हा हे बघा एक लिझर्ड आहे काय म्हणजे काय आपलं पाल आहे. तर पालेचं काय एक डोकं आहे त्याचं अंग आहे त्याच्यानंतर त्याची शेपूट आहे. आता आपल्याला हे काय दिले हे दिले की हे आहे 7 सेंटीमीटर लांब 7 लिहिलं एवढं लिहिलं आपण. अजून काय दिले इट्स बॉडी लेंथ बिटवीन हेड अँड टेल म्हणजे हे जे मधलं आहे ना अंग ते किती इक्वल टू हेड प्लस टेल आहे. आता समजा आपण हे टेलला आपण काय करूया ह्याला आपण एक्स घेऊया. तर हे हा तर मग हे काय येणार आपलं हे येणार 7 प्लस एक्स येणार ठीक आहे. का कारण हेड प्लस टेल आहे आणि आपल्याला हे माहिती आहे टेल किती आहे आणि बघा तर टेल लेंथ इज इक्वल टू हेड प्लस 1 ठीक आहे आता आपण लिहू टेल लेंथ काय आहे एक्स आहे एक्स इज इक्वल टू लिहिले इक्वल टू काय आहे हेड प्लस हेड किती आहे 7 प्लस हाफ ऑफ द बॉडी लेंथ हाफ ऑफ 7 प्लस एक्स झालं सिम्पल म्हणजे लिटरली हा की हे इतकं असं हे आहे. आता आपण काय करूया की अख्ख्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया 2x इज इक्वल टू 14 प्लस आता हे 2 ला 2 जाणार म्हणजे 7 प्लस एक्स येणार एक्स त्या बाजूला जाणार आणि मायनस होणार म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं 21 आलं ठीक आहे. आपल्या काढायचं काय टोटल लेंथ काढायची टोटल लेंथ काय असणार पहिले 7 प्लस 7 प्लस एक्स म्हणजे 7 प्लस 21 प्लस 21 झालं हे किती येते 56 ठीक आहे. सोपं होतं अवघड अजिबात नव्हतं. अरे हा प्रश्न रिपीट झाला वाटतं हा पीडीएफ मध्ये रिपीट झाला नाही का कारण हे 30 येते 30 येते उत्तर. आता हे बघा म्हणलं मुद्दा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल ब्रेनला 11 स्क्वेअर 13 स्क्वेअर 15 स्क्वेअर 17 स्क्वेअर 19 स्क्वेअर 361. हे जर तुम्हाला माहित असलं तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे n+1/2 आहे त्यामुळे काय 88+1/2 89/2 म्हणजे 44.5 आपल्याला दिले बघा. आपल्याला फर्स्ट टर्म काय आहे ए आहे ए इज इक्वल टू 20 डिफरन्स किती आहे ह्याच्यातला डिफरन्स 3 आहे आणि आपल्याला टी एनथ काढायचा आहे 18वा टर्म आणि टी एनचा फॉर्म्युला माहित आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी आपल्याला टी 18 काढायचा आहे 18वा किती ए 20 प्लस 18 मायनस 1 इंटू डी म्हणजे 3 20 प्लस 17 इंटू 3 20 प्लस 51 71 ठीक आहे त्याच हा आता तुम्ही मागचे जे पीडीएफ केले असेल तुम्हाला माहित आहे की 5% प्रॉफिट 5% लॉस झाला तर आपण काय करतो आपला फॉर्म्युला आहे मायनस एक्स स्क्वेअर बाय 100
बरोबर. मायनस म्हणजे काय, लॉस असणार, त्यामुळे लॉस होणार. आणि किती, एक्स स्क्वेअर किती, 25/100, म्हणजे 0.25% लॉस होणार आपल्याला. त्यामुळे ऑप्शन ती. हा बघा, हा का पहिला प्रश्न आलाय, आणि हा नीट बघितलं तर आपल्याला कळते बघा की ट्रायंगल आहे तसं आहे, सर्कल काय झालंय, स्क्वेअर झालाय. ह्या इथं पण काय झालंय बघा, स्क्वेअर काय झालाय, सर्कल झालाय. इथे बघा ट्रायंगल आहे तसंच आहे, आपलं स्क्वेअरचा सर्कल झालाय, म्हणजे इथे ट्रायंगल पण आहे तसं असणार. आणि जर स्क्वेअर आहे त्याचा काय होणार, आपलं हे होणार, आपलं सर्कल आहे त्याचा स्क्वेअर होणार. त्यामुळं आपलं हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक. आयोगाचा आलेला प्रश्न आहे हा, मी नाही आपलं काय केलेलं. अरे, मी हे झालंय नाही का, आय एम रिअली सॉरी. हा पण प्रश्न मगाची आपण केला ना, रिपीट झालाय. हा रिपीट झालाय, हा ठीक आहे. मी एकदा बघा, तोच प्रश्न आहे आणि 20 उत्तर आहे वरती, आय गेस दुसरा की तिसरा, माझ्यामध्ये कॉपी पेस्ट करताना चुकून इथंच कॉपी पेस्ट झालं. ठीक आहे. सो येस, दिस इज इट. मला वाटतं की भरपूर गोष्टी तुम्हाला कळायला असेल, तुमचा अभ्यास पण चांगला सुरू असेल. चलो, ऑल द बेस्ट.